आजोबा काही कळलं का? पोलीस उद्या सकाळी इंद्राणी हत्यांची चौकशी करतील. पोलीस त्यांचा तपास करतायत, पण एक गोष्ट राहून राहून माझ्या मनात येते. तर आपल्याकडे काही गोष्टी अशा घडल्यात ज्या पोलिसांना आपण सांगूच शकत नाही. आता संकेताबद्दल काही बोलूच शकलो नाही ना आपण पोलिसांना. आणि आपण जरी पोलिसांना हे सगळं सांगितलं तरी त्यांचा विश्वासच बसणार नाही या सगळ्यावर. साहेब, पोलीस इंद्राणी हत्यांची चौकशी करणार आहेत ह्यात मला एक वेगळीच अडचण दिसते. इंद्राणी हत्यांनी पोलिसांना आजोबांचं सगळंच सत्य सांगितलं तर, म्हणजे जर का पोलिसांना कळलं की इंद्राणी हत्यांना आजोबांचा जीव घ्यायचा होता तर हे प्रकरण आणखीन चिघळेल. पण नेत्रा, सगळ्यांची डिटेल चौकशी करावीच लागेल. मला एक गोष्ट लक्षात येत नाही. जर कोणाला आजोबांचा जीव घ्यायचाच होता तर तो आजोबांना वावशीला नेऊन का घेतला? पण नीट विचार केला तर एक गोष्ट माझ्या लक्षात येते. आजोबांना वावशीला घेऊन जाण्यामागचा हेतू तोच असू शकतो जो इंद्राणी हत्यांचा होता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हे सगळं इंद्राणी हत्यांनी केलंय? नेत्रा, मी फर्मली काहीच बोलत नाही. मी फक्त अंदाज बांधतोय. दुसरं काय आपल्या हातात. पण एक गोष्ट नक्की नेत्रा, हे असं आपल्या घरातलं कोणीच नाही करणार. पण पोलीस म्हणतात त्याप्रमाणे हे सगळं आपल्या घरात वावर असणाऱ्या, आपल्या घराबद्दल व्यवस्थित माहिती असणाऱ्या व्यक्तीने केलंय. पण मग अशी व्यक्ती कोण असू शकते? तुमचं सगळं बरोबर आहे, पण इंद्राणी हत्या त्रिनयना देवी आईच्या भक्त आहेत. त्यांना देवी आईचं वरदान आहे. त्यांची खूप मनापासून श्रद्धा आहे देवी आईवर. त्या वाबोशीत जाऊन आजोबांचा घात करणारच नाहीत. म्हाताऱ्याचा घात केलास तू. कामगिरी यशस्वीरित्या पार पाडलीस. गेला म्हातारा, पोचला वरती. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मरतोय मरतोय मरतोय, मरतच नव्हता म्हातारा. किती दिवस झाले. पण तू त्याला मारलास. खूप छान वाटतंय. चला, माझं नाही पण निदान तुझं तरी काम झालं म्हणायचं. पण आता तुला एक गोष्ट करावी लागेल. कुठली गोष्ट? तू म्हणाली होतीस की ज्या दिवशी म्हातारा तिरडीवर पोहोचेल त्या दिवशी तू मला सांगशील की तुला म्हाताऱ्याला का मारायचं होतं. काय संबंध होता तुझा आणि म्हाताऱ्याचा? सांग, बोल. सांग. मला नकोय काही आत्ता. तुम्हाला भूक लागली असेल ना, काही खायला करू तुमच्यासाठी? काय आहे तुझं? कशाला आलीयस? मी आहे ना इथे. विचारतीये त्यांना. तेच विचारायला आलीये खरं तर मी आता त्यांना तेच सांगत होते की मला काही नकोय खायला. रुपालीबाई साहेब आता इंद्राणी हत्यांच्या खोलीत का आल्या असतील?
नेत्राचा काही भरोसा नाहीये. ती परत येईल, लपून ऐकेल, तेव्हा म्हाताऱ्याचा विषय आपण नंतर बोलूया. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या कामामध्ये मी पूर्ण मदत केली आहे तुला. त्यामुळे माझ्या कामामध्ये तुला मदत करावी लागेल. आता माझं काम म्हणजे नेत्राला संपवायचं. म्हातारीचे कान ऑलरेडी भरलेत मी नेत्राच्या विरुद्ध. त्यामुळे आपण काहीही प्लॅन केला तरी तो आत्ता यशस्वी होईलच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आत्ताच्या परिस्थितीचा फायदा घेऊन नेत्राच्या मृत्यूचा आरोप म्हातारीवर करूच शकतो. कळतंय? एखादा खड्डा बुजवण्यासाठी माती आणली जाते, पण ती माती आणण्यासाठी दुसरीकडे कुठेतरी खड्डा खणावाच लागतो. तसाच प्रकार आहे हा. मृत्यूच्या बदल्यात मृत्यू. नेत्राच्या ह्या घरात येण्यामुळे अद्वैतच्या जीवावरचं संकट जरी टळलं असलं तरी नेत्रामुळे आजोबांच्या जीवाला धोका आहे. इंद्राणी मॅडमचा अंदाज अगदी बरोबर होता. आणि तुम्ही म्हणायचात ना नेत्राबद्दल, ते खरंच खरं होतं. आई, नेत्राने ऐकायला हवं होतं, पण ऐकलंच नाही तिने. सतत बाबांच्या खोलीत येत राहिली. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तिला तिच्या गावी अपशकुनी म्हणतात. इन्स्पेक्टर, आमच्याकडे जेवढी माहिती होती तेवढी सगळी माहिती तुम्हाला देऊन झाली आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही लवकरात लवकर माझ्या बाबांच्या मारेकऱ्याला शोधून करतो तुम्हाला फोन. तू बाजूला हो ग. आजी पण बाजूला हो. तुझी बॅग घेऊन कुठे चाललीस तू? आई तू मी आता या घरात राहणार नाही. आई तू काय बोलतेस? आणि अशी अचानक घर सोडून जाण्याची भाषा का करतेस? माझं ठरलंय आणि माझ्या निर्णयात कोणताही बदल होणार नाहीये. आई हो, पण काय झालंय तरी काय? आजी असं नका ना करू प्लीज. अच्छा, बॅग बिकडे. अरे तू बॅग घेऊन कुठे चाललायस? बॅग सोड आधी. आधी तुला मी सांगितलेलं कळत नाहीये का? माझी या घरात आता एक क्षणभरही राहायची इच्छा नाहीये. बॅग सोड. आजी नका ना असं करू. आजी तू तर एक शब्द बोलू नकोस. मला तर तुझं तोंड पाहायचं नाहीये म्हणून तर मी घराबाहेर चालली. पण झालंय काय ते तरी सांगा. लाज नाही वाटत तुला हा प्रश्न विचारायला? अगं या घराचा आधार गेलाय. हे राजाध्यक्षांचं जे साम्राज्य उभं केलं गेलंय ना, ते पद्माकर राजाध्यक्ष यांच्यामुळे. आता ही मुलं मोठी झाले, त्यांना वाटतं सगळं त्यांनीच केलंय. आई असं का म्हणतेस ग तू? सगळ्यांना माहिती आहे हे घर, हा बिझनेस बाबांनी उभा केलाय. प्लीज असं नको ना म्हणूस तू. तू काही म्हण शेखर, मला ना या घरात राहायची इच्छाच माझी मेली. वा, ठिणगी टाकली होती त्यातून चांगलाच भडका उडाला. पण आणखी तेल टाकायलाच हवं. असं नका करू आई प्लीज. बाबा आत्ताच आपल्याला सोडून गेले. तुम्ही असं म्हणायला लागलात तर काय करायचं आम्ही? तुम्ही आधार आहात आमचा. अगं मी किती वेळा सांगत होते की नेत्रापासून यांच्या जीवाला धोका आहे. पण तुम्ही कुणीच मानलं नाहीत आणि काहीही केलं नाहीत तुम्ही. आई तू असं कसं बोलू शकतेस ग? आई तू म्हणालीस की बाबांच्या जीवाला धोका आहे म्हणून बाबांची काळजी घ्यायला आपण नर्सेस ठेवले. तू म्हणालीस की नेत्रा तुमच्या रूम मध्ये येता कामा नये, तिने तुमच्या रूम मध्ये येणं बंद केलं. अजून काय करायला होतं आम्ही? सांग ना. शेखर तू काहीही म्हण, पण आज तुला मान्य करायलाच हवं
की तुझ्या बाबांचा जीव नेत्रामुळे गेलाय. आजी, नेत्रावर असे आरोप का करतेस तू? सगळं तुला माहिती आहे, सगळं तुझ्या डोळ्यांसमोर आहे. कोणीतरी बाहेरचा माणूस आला आणि हे सगळं करून गेला हे माहिती आहे ना तुला सुद्धा, तरी सुद्धा तू नेत्रावर आरोप करतेस. आजी, तुला माहित नसेल तर सांगतो, तू नेत्राला बेडरूम मध्ये यायची परमिशन नाकारलीस, पण नेत्रा रात्र रात्र जागून तुमच्या बेडरूम बाहेर पहारा द्यायची. दिवसभर आजोबा सेफ कसे राहतील याचा विचार करत बसायचे, आणि तू तरीही सरसकट नेत्रावर आरोप करतेस. हो, तू तिचीच बाजू घेणार. आजी, तुला तिचा पुळका असेल, पण मला नाही. इंद्राणीने स्पष्ट सांगितलं होतं, नेत्रामुळे यांच्या जीवाला धोका आहे. आणि तसं घडलंय. मला मान्य आहे, नेत्रा या घरची सून आहे. तिने तुझा जीव वाचवला हे चांगलंच केलं, पण तिने तुझा जीव वाचवला याचा अर्थ असा होत नाही की तिने यांचा जीव घ्यावा. जीव? मला तुम्ही कोणीतरी सांगा, यांचा काय दोष होता की यांचा जीव जावा. असा माणूस जो चांगला होता, आनंदी होता, स्वच्छंदी होता, निर्मळ मनाचा होता, ज्या माणसाच्या मनात दुसऱ्याच्या वाईटाचा विचार सुद्धा आला नाही, त्याच्या बाबतीत हे एवढं वाईट का घडावं. मला आठवते, ते दिवस रात्र मेहनत करायचे, घाम गाळून त्यांनी हे सगळं कमावलंय. पण फक्त घरच्यांचाच नाही, त्यांनी बाहेरच्यांना सुद्धा खूप मदत केली. लोकांना तर ते आपल्या घरातल्यासारखे वाटायचे. इतकं प्रेम केलंय त्यांनी प्रत्येकावर. असं निष्पाप जीवन जगलेल्या माणसाला हे असं सगळं का भोगावं लागलं. याआधी मी 100दा सांगितलंय, आता पुन्हा एकदा स्पष्ट सांगते, नेत्रामुळे यांचा जीव गेलाय. त्यामुळे मी नेत्राबरोबर एका छताखाली नाही राहू शकणार. आजी, मी सुद्धा तुला पुन्हा एकदा सांगतोय, तू नेत्राबद्दल गैरसमज करून घेतलेत. आजोबांबरोबर हे सगळं कोणी केलंय आपल्याला पोलीस तपासात कळेलच ना, मग तू तुझ्या निर्णयापर्यंत पोहोच. पण तोपर्यंत आजी, तू काही झालंस तरी असं घर सोडून नाही जायचंस. आजी, असं नका ना करू. नको का बोलूस मध्ये. ठीक आहे आजी, तुला नेत्राबरोबर या घरात राहायचं नाहीये. नाही, मग मी आणि नेत्रा हे घर सोडून जातो. भाईजी, आधी अरे अरे काय बोलतोयस तू? काय चाललंय? तेजस, माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाहीये आता. मित्र, मी बॅग भरायला घेतोय. साहेब 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 थांबा. नाही, इतर दुसरा काही पर्याय नाहीये आता माझ्याकडे. आजी घर सोडून जाते, त्यापेक्षा आपण गेलेलं बरं ना. साहेब नाही. साहेब नाही. आजी, मी तुमच्या पाया पडते.
नेत्रा, मी आज जोडते तुमच्यासमोर. मला मला हे घर तोडायचं नाही आजी. असं नका ना करू. घर तोडायचं नाहीये. अगं तोडलंयस तू. माझ्या सोन्यासारख्या घराची राख रांगोळी करून टाकलीस तू. वर तोंड करून बोलतेस माझ्याशी. तू गुन्हेगार आहेस. तू माझ्या नवऱ्याला मारलेस. मी मारलंय पद्माकरला. इंद्राणी, तू तरी नेत्राची बाजू घेऊ नकोस. बाजू नाही घेते, सत्य सांगते. मी मारलंय पद्माकरला. काही काय बोलतेस? तूच तर म्हणाली होतीस ना की नेत्रा. खोटं बोलले होते. नेत्रामुळे कुणाच्याही जीवाला धोका असूच शकत नाही. कारण देवी आईने ठरवल्याप्रमाणे नेत्राचा जन्म जीव घेण्यासाठी नाही, जीव वाचवण्यासाठी झालाय. आणि माझा जन्म झालाय जीव घेण्यासाठी. जो मी घेतला. मी मारलं पद्माकर राजाध्यक्षला. काय मिळालं? सांग ना, का मारलं? काय मिळालं त्यांना मारून? कशासाठी केलं? सांगा ना. साहेब साहेब नेत्रा, मी तुला सांगितलं होतं ना याच्यावर विश्वास नको ठेवायला. सांगा ना, का केलं ते?
तुम्हाला जे करायचे ते करा. मला मारायचं असेल तर मारा, मला फरक पडत नाही. मी जे करण्यासाठी आले होते ते पूर्ण झालंय.